नमस्कार, वेलकम, स्वागत आहे आपल्या आठवड्यामध्ये. तर ज्याची आपण वाट बघत होतो, ऑल इंडिया सैनिक स्कूल, त्याचे फॉर्म ओपन झालेले आहेत कालपासून आणि याची लास्ट डेट आहे 13 जानेवारी पर्यंत. तर 13 जानेवारी पर्यंत आपण ऑल इंडिया सैनिक स्कूल चे फॉर्म भरू शकतो. यावर्षी जी मुलं 10 ते 12 वयामध्ये आहेत त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाई करू नका. तो कारण वेळ कमी असल्यामुळे बरेच जण पालक याच्यामध्ये घाई करतील आणि जर त्या फॉर्म मध्ये काही त्रुटी राहिल्या तर यावेळेस त्यांनी काही नियम चेंज केले. त्याप्रमाणे जर फॉर्म मध्ये काही त्रुटी असतील तर त्याला चेंजेस जर समजा नाही झाले किंवा त्या जर तशीच त्रुटी राहिली तर मुलाचं जे काही ऍडमिशन आहे ते सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. म्हणून महत्वाचं आहे की घाई करू नका. आजचा दिवस पूर्ण घ्या. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या डिटेल स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ युट्यूबला येणार आहे. त्याचबरोबर आमच्या इनर पॅरेंट्स मीटिंग मध्ये पण आमच्या मीटिंग्स त्या ठिकाणी राहणार आहेत. फॉर्म कसा भरायचा त्याच्यामुळे तिथील पालक जे आहेत त्यांनी घाई करू नये. की एक दिवस आज सर्वांनी माहिती घ्या सर्व आणि नंतर फॉर्म तुम्ही उद्यापासून भरायला चालू करू शकता. काही प्रॉब्लेम नाही होणार. तो बघूया आपण ऑल इंडिया सैनिक स्कूलचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आपला की जे एक्झाम आहेत, एक्झाम कधी होणार हे अजून डिक्लेअर नाही झालेलं. तर एक्झाम साधारण बाबा फेब्रुवारीच्या लास्ट एंडला किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये जे असेल ते आपल्याला त्यावेळेस समजणार आहे. ते डिक्लेअर करतील. तो मोड ऑफ एक्झाम त्यांनी सांगितलं OMR मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम सिटी 190 सिटी म्हणजे प्रत्येकाला आपल्या जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर एक्झाम मिळू शकतं. तो एलिजिबिलिटी दिलेली आहे त्यांनी आपल्याला की आता 6वीच्या प्रवेशासाठी 10 ते 12 ज्यांचं वय आहे 31/3/2025 पर्यंत ज्यांचं 10 ते 12 मध्ये आहे. आता यासाठी बर्थ डेट काय हे आपण पुढे लगेच पाहूया की नेमकी बर्थ डेट कोणती असायला पाहिजे. त्याचबरोबर क्लास 9 साठी 31/3/2025 पर्यंत त्या मुलं मुलींचं वय 13 ते 15 पाहिजे. एक्झाम फी या ठिकाणी सांगितलेले जनरल ओपन ओबीसी एनसीएल डिफेन्स एक्स सर्व्हिसमॅन सर्वांसाठी 800 रुपये फीज आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी 650 रुपये ही फॉर्म फी आहे. तो ही तिसऱ्या स्टेप मध्ये भरायचे फॉर्म भरत असताना. कसा स्टेप मध्ये जायचे हे पण पुढे पाहणार आहे. ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म. तर ऍप्लिकेशन फॉर्म हा भरण्यास सुरुवात झालेली आहे कालपासून 24 तारखेपासून. तर लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे 13/1/2025 म्हणजे 13 जानेवारी 2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची मुदत आहे 5 वाजेपर्यंत. तर लास्ट डेट ऑफ पेमेंट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये फॉर्म भरणे आणि पेमेंट भरणे ही एक प्रक्रिया आहे. फॉर्म भरण्यासाठी 13 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे आणि पेमेंट भरण्यासाठी साधारण 14 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे. तर ह्या ज्या सर्व क्रिया आहेत फॉर्म भरण्याच्या ह्या आपण एकाच दिवशी सर्व ज्या प्रोसेस आहेत त्याही एका दिवशी करू शकतो. आपण एकाच वेळेसही करू शकतो किंवा आपण टप्प्याटप्प्याने पण करू शकतो. तर सर्व जी माहिती आहे आपल्याला सैनिक स्कूल बद्दल ह्या वेबसाईट वरती आपल्याला मिळत राहणार आहे. भविष्यामध्ये आता त्याची ज्यावेळेस ते एक्झाम डेट डिक्लेअर करतील ते पण आपल्या याच्यावरती समजणार आहे. तर बघूया आपण स्टेप बाय स्टेप महत्वाच्या गोष्टी की ज्याच्यामध्ये आता आपला फॉर्म भरायचा पण आपल्या हातामध्ये डॉक्युमेंट्स रेडी पाहिजे. आपल्या पाल्याचं मुलांचं वय आपलं बसतंय का हे आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. बघूया आपण सैनिक स्कूल 2025 चा हा जो क्रायटेरिया याच्यामध्ये क्लास 6 साठी जे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात त्यांचं जे बर्थ डेट आहे ते 1/4/2013 ते 31/3/2025 या दरम्यान किंवा या तारखेला असलं तरी महत्वाचं आहे. म्हणजे 10 ते 12 त्यांचा जे एज ग्रुप आहे तो बसणार आहे. तो ही डेट महत्वाची 1/4/2013 ते 31/3/2015. तर ही जी डेट आहे क्लास 6 साठी आहे ज्यांना फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये जर वय बसत असेल बर्थ डेट जन्मदिनांक या दोघांमध्ये असेल किंवा या तारखेला असतील तर 100% आपण फॉर्म भरू शकता क्लास 6 साठी. क्लास 9 साठी आपण पाहिलं की क्लास 9th मध्ये तो विद्यार्थी आपला कितवीला आहे हे महत्वाचं नाही सैनिक स्कूलला. आपला एज महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये 1/4/2010 ते 31/3/2012 या दरम्यान जर आपली बर्थ डेट असेल तर क्लास 9 साठी आपण फॉर्म भरू शकता. तो हा महत्वाचा होता की हे बर्थ डेट समजणं आणि हे क्रायटेरिया समजणं. आता दुसरी महत्वाची पुढे गोष्ट आहे की आपला आता फॉर्म भरायला पालक रेडी झालेले आहेत पण त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स महत्वाचे. तर पहिली गोष्ट म्हणजे उमेदवाराचं छाया म्हणजे जे विद्यार्थ्याचं छायाचित्र आपल्यापाशी असलं पाहिजे. ते पण पासपोर्ट साईजचं. त्याची जी साईज आहे ज्यावेळेस आपण JPG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करणारे 10 KB ते 200 KB आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे छायाचित्र आहे हे जे फोटो आहे 1 जुलै 2024 रोजी किंवा त्यानंतरच घेतलेला असावा. फोटो जो आहे त्याच्यामध्ये तारीख आणि उमेदवाराचं नाव हे दोन्ही दिसलं पाहिजे. तारीख आणि नाव. तो कोणत्या तारखेला फोटो काढण्याच्या तारखेचं म्हणजे ही जी तारीख आहे फोटो कधी काढलेला आहे आणि त्याचं नाव या प्रकारे हे दिसलं पाहिजे. 80% जो व्यवस्थित एकदम क्लॅरिटी त्याची आली पाहिजे अशा पद्धतीचा हा पासपोर्ट साईजचा फोटो असणं आवश्यक आहे. हे महत्वाचं आहे. बऱ्याच जण आता फॉर्म भरायचा असेल पण ह्या गोष्टी त्यांच्यापाशी नसतील. त्यानंतर उमेदवाराची स्वाक्षरी उमेदवाराची जी सही आहे कागदावर ते करून आपल्याला ह्याचा जो फोटो आहे तो JPG फॉर्मॅटमध्ये 4 KB ते 30 KB दरम्यान अपलोड करायचा आहे. आणि ही पण लक्षात घ्या ही जी सही आहे मुलाची हे रनिंग हँडरायटिंग मध्ये पाहिजे. जर आपण कॅपिटल लेटरमध्ये टाकले तर ती ग्राह्य धरली जाणार नाहीये. तर रनिंग मध्ये सही पाहिजे. लक्षात घ्या हे बारीक सारी गोष्टी आहेत. त्यानंतर ना उमेदवाराच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा त्या ठिकाणी पाहिजे.
तो ठसा हा द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 50 KB दरम्यान 10 KB ते 50 KB दरम्यान याचा फोटो जेपीजे फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स, लक्षात घ्या हे डॉक्युमेंट्स अनिवार्य आहे, म्हणजे हे लागणारच आहे आपला डोमासाईल सर्टिफिकेट. डोमासाईल सर्टिफिकेट हे मुलांचं लागणार आहे, परंतु मुलांचं आपण काढायला टाकलेले अजून हातामध्ये नाही आलं, मुलाचं सध्या आपल्या हातात नाहीये, अशा वेळेस पालकांचं डोमासाईल तर चालू शकतं. महत्वाचं आहे, तो पालकांचा डोमासाईल आपण यूज करू शकतो, फक्त मुलाचा डोमासाईल आपण काढून घेऊ शकतो, पण ते नंतर तुम्हाला लागणारच आहे. तो डोमासाईल सर्टिफिकेट हे सर्वांना आवश्यक आहे सैनिक स्कूलचा फॉर्म भरताना. तो याची पण जे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये 50 KB ते 300 KB या दरम्यानचं याच्यामध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट हे सर्वांना आवश्यक आहे. जर मुलाचं नसेल रेडी तर आपण पालकांचं वापरू शकता. त्यानंतर ना पुढचं महत्वाचं डॉक्युमेंट जे सर्वांना लागणार आहे ते म्हणजे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट. तर जन्म प्रमाणपत्र हे पण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं 50 KB ते 300 KB दरम्यान. तो जन्म दिनांक दाखला हा कोणत्याही ऑथॉरिटीचा आपल्याला असेल तो तुम्ही यूज करू शकता, हा कंपल्सरी आहे सर्वांना. आता हे जे सर्टिफिकेट आपण पुढचे बघणार आहेत हे जर आपण त्या कॅटेगरीमधून किंवा जे आपल्याला आवश्यक असेल तरच आपल्याला हे लागणारे सर्टिफिकेट आहे. पाठीमागचे सगळे आवश्यक होते. त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, जर आपण कास्ट मधून असाल, कॅटेगरी मधून असाल, कास्ट कॅटेगरी मधून तरच आपल्याला हे आपल्याला जर ओपन मधून असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेटची जरूरत नाही. नसाल तर आपल्याला विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट, स्टुडंटचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याची पीडीएफ फॉर्मॅटमध्ये 50 KB ते 300 KB दरम्यानची फाईल आपल्याला अपलोड करायची आहे. जात प्रमाणपत्राची कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर डिफेन्स सेवेचे प्रमाणपत्र, संरक्षण श्रेणी सर्व्हिस. तर डिफेन्समध्ये आपण असाल आणि जर आपण वर्किंग मध्ये असाल तर डिफेन्सचं सर्टिफिकेट मिळतं, किंवा जर आपण एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे आपण रिटायर झाला असेल डिफेन्समधून तर जो पीपीओ आहे तर त्याची आपल्याला पीडीएफ अपलोड करायची आहे 50 KB ते 300 KB. म्हणजे डिफेन्स मधल्या पालकांसाठी हे डॉक्युमेंट आवश्यक आहे. नेक्स्ट पुढचं महत्वाचं सर्टिफिकेट हे आपल्या सेट नाही, लक्षात घ्या. हे जे सर्टिफिकेट आहे की सर्टिफिकेट फ्रॉम द प्रिन्सिपल, की प्रिन्सिपल मधून की विद्यार्थी आपल्या ह्या शाळेमध्ये, पण हे कुणासाठी, जे विद्यार्थी ऑलरेडी न्यू सैनिक स्कूलमध्ये शिकत आहेत. तर आता जे आपण परीक्षा देतो ही सैनिक स्कूलची, या माध्यमातून विद्यार्थ्यांना जुने सैनिक स्कूल देशामध्ये 33 आहेत आणि न्यू सैनिक स्कूल जे आता नवीन झालेले आहेत 47 होत्या त्या दोघांसाठी प्रवेश प्रक्रिया याच्यामधून होते. तर जे विद्यार्थी ऑलरेडी न्यू सैनिक स्कूलमध्ये यावर्षी शिकत आहेत आणि त्यांना ही परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट आहे. त्याच्यामुळे बाकी नॉर्मल पालकांना किंवा बाकीच्यांना ह्याची जास्त गरज नाही. जे विद्यार्थी आपले काही आपल्या ग्रुपमधून आपल्या क्लासमधून विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी न्यू सैनिक स्कूलमध्ये शिकत आहेत, अशा वेळेस त्यांना न्यू सैनिक स्कूलच्या जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याकडून हे बोनाफाईड जे टाईप आहे सर्टिफिकेट ते त्यांना घ्यायचं आहे. तो ह्याची पण फाईल 50 KB ते 300 KB दरम्यान असणं आवश्यक आहे. तो अशा प्रकारे आपण ज्या आता गोष्टी पाहिल्या त्या महत्वाच्या गोष्टी पाहिल्या की फॉर्म भरायला आपल्याला द्यायचे, पण आपल्याला हे हातामध्ये आपल्या असणं आवश्यक आहे. आता जे पुढचे स्टेप आहेत फॉर्म भरण्यासाठी, त्या 3 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरणं आवश्यक आहे. कोणत्या 3 स्टेप आहेत त्याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून. तर महत्वाचं आहे की हा मोबाईल नंबर ईमेल आयडी जो आहे तो अशा प्रकारे आपण फॉर्म कसा भरायचा आहे डिटेलमध्ये आपण हे बघणारच आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण डॉक्युमेंट जे पाहिले ते डॉक्युमेंट आपल्याविषयी क्लिअर आहेत का. त्यानंतर फॉर्म आपण ज्यावेळेस भरणार आहात रजिस्ट्रेशन करणार त्यावेळेस म्हणजे आपले जे मोबाईल नंबर आहेत ईमेल आयडी ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण महत्वाचं आहे. लक्षात घ्या फॉर्म भरत असताना आपल्याला आपलं कॉम्बिनेशन माहित असायला पाहिजे की आपण फॉर्म भरताना जुन्या सैनिक स्कूलला भरणार आहे का जुन्या आणि नव्याला भरणार आहे का फक्त नव्या सैनिक स्कूलला भरणार आहे. हे कॉम्बिनेशन आपण बघूया 2 मिनिटांमध्ये. तो वापरून आपण सगळ्या फॉर्म भरत असताना आपला त्यातला सगळ्यात मेन मुद्दा जो भरायचा त्याच्यामध्ये हा आहे की आपण कोणतं कॉम्बिनेशन सिलेक्ट करताय. तो फॉर्म भरत असताना त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्हाला की सैनिक स्कूल म्हणजे जे जुने सैनिक स्कूल आहेत तर जुन्या सैनिक स्कूलला आपला फॉर्म भरायचा आहे, किंवा आपल्याला दिलंय त्यांच्यामध्ये न्यू सैनिक स्कूल 40% रूट, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त न्यू सैनिक स्कूलसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हा याच्यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे. आणि तिसरा ऑप्शन दिलाय की सैनिक स्कूल प्लस 40% सैनिक स्कूल, म्हणजे जुन्याला आणि नव्याला दोघांना पण फॉर्म भरायचा. हा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. जर आपली तयारी खूप चांगली असेल ना आपली इच्छा आहे की फक्त जुन्या सैनिक स्कूलला आपलं ऍडमिशन घ्यायचंय तर आपण फक्त सैनिक स्कूलला आपण चूज करू शकतो. आपल्याला असं वाटतंय की जुन्याला पण ट्राय करायचंय नवीनला पण करायचंय तर आपल्याला सैनिक स्कूल प्लस 40% जे आहे प्लस दिले ऑप्शन देतात त्या ठिकाणी तर त्याला सिलेक्ट करायचं ते तो फॉर्म भरत असताना सांगितलेलं आहे.
ओके. आणि ज्यांना फक्त न्यू सैनिक स्कूल किंवा असे मुलं की ज्यांचे जे मार्क्स आहेत 150, 180, 150 4 राऊंड आहेत आणि त्यांना ट्राय करायचं की न्यू सैनिक स्कूलला ऍटलिस्ट लागलं पाहिजे, तर त्यांनी न्यू सैनिक स्कूल फक्त ते घेऊ शकतात. पण जनरली सर्वांनी न्यू प्लस 40 असं घेतलं तर ठीक आहे. आणि असे पालक आहे की जे असे विद्यार्थी ज्यांची तयारी खूप चांगली आहे आणि त्यांची इच्छा आहे की सर मला लागलं तर जुन्या सैनिक स्कूलात ऍडमिशन घ्यायचं, तर त्यांनी सैनिक स्कूल हा तिथला जो ऑप्शन आहे, कॉम्बिनेशन हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी होता. दुसरी आता गोष्ट आहे की आपण ज्यावेळेस फॉर्म सबमिट करणार आहात त्यावेळेस आपल्याला तिथं जे फॉर्म रजिस्ट्रेशन करताना जी पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड वापरून आपण रजिस्ट्रेशन करणं चांगली गोष्ट आहे. आधार कार्ड आणि ओटीपी याचा आपण वापर फर्स्टला करू शकता. आणि बाकी फॉर्म डिटेलमध्ये कसा भरायचा सर्व आपण दिलेलं आहे. आपण व्यवस्थित व्हिडिओ पाहू शकता. एकदम व्यवस्थित समोरासमोर आपण फॉर्म भरायचा प्रयत्न केलेला आहे. एक डेमो फॉर्म आपण तो भरून घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा. व्हिडिओ झाल्यानंतर पूर्ण पाहिल्यानंतर आपण कमेंट करू शकता. अजून काय आपल्याला त्रुटी वाढत असेल तर चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं. दुसऱ्यांदा फिल द ऍप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म अशा प्रकारे नंतर मग जे काय आता आपण रजिस्ट्रेशन करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक ऍप्लिकेशन आयडी आपल्याला ईमेलला येणार आहे. एक पासवर्ड आपण क्रिएट करणार आहे. तो लक्षात घ्या, हे दोन्ही महत्वाचे. जो आपण पासवर्ड क्रिएट करणार आहे तो पण आपण कोणाला शेअर नाही करायचा आणि तो सेव्ह करून ठेवायचा, तो विसरून पण नाही जाणार. तो पासवर्ड आपण एक क्रिएट करणार आहे पहिल्या स्टेपला. त्याच्यामध्ये आपण आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर युज करणार आहे, ते पण कंटिन्यू चालू राहिले पाहिजेत. तो अशा प्रकारे पहिलं रजिस्ट्रेशन आहे. अशा प्रकारे हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवरती एक ऍप्लिकेशन आयडी येणार आहे आणि तो ऍप्लिकेशन आयडी आणि आपण क्रिएट केलेला पासवर्ड हे दोघांचा यूज करून आपण लॉग इन करणार आहे स्टेप 2 ला. मग स्टेप 2 ला आपण पूर्ण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे. त्याच्यामधली सर्व सिस्टीम्स भरणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आपण आता पाहिले ते सर्व आपण अपलोड करणार आहे. आणि तिसरी स्टेप जी आहे ती आहे पेमेंटची. त्याच्यामध्ये आपण मग पेमेंट करू शकतो. मग पेमेंट करताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन UPI सगळ्यांचं तुम्ही युज करू शकता. आणि पेमेंट केल्यानंतर ना त्यावेळेस कन्फर्मेशन येणार की आपलं पेमेंट झालेलं आहे. त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवणं आवश्यक आहे. ऍडमिशनच्या वेळेस आपल्याला हे फॉर्मची प्रिंटआउट मागितली जाते. त्याच्यामुळे आपल्याला जे आपण फॉर्म भरला की आपण त्याची प्रिंटआउट काढून ठेवणं, 2-3 प्रिंटआउट आपण काढून ठेवणं महत्वाचं आहे. त्यावेळेस लागतात आपल्याला ह्या. तर ह्या महत्वाच्या स्टेप आपण बघितल्या. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाच्या गोष्टी पाहिल्या की जी तिथून सुरुवात होती. आता त्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघूया आता आपण की हा फॉर्म कसा भरायचा. तर आपण आलो ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या वेबसाईटवरती. ही जी वेबसाईट आहे याची लिंक आपल्याला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे. दिसते आपल्याला इथं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि वेबसाईटवरती ती दिसते आपल्याला की ऑल इंडिया सैनिक स्कूल 2025 इथं रजिस्टर करा. तर क्लिक करायचंय आपल्याला, रजिस्ट्रेशन मध्ये जायचंय. रजिस्ट्रेशन गेल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये दिसते या साईडला ओनली रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन हिअर, म्हणजे ह्या स्टेजला आपल्याला आता लगेच जायचं नाही. आपण आता नवीन फॉर्म भरतोय तो आपल्याला दिले स्टेप 1 अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन, स्टेप 2 फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आणि स्टेप 3 पे एक्झामिनेशन फी. तो आपण वेगवेगळ्या स्टेप कम्प्लीट करू शकतो. आपण एकाच वेळेस 3 स्टेप कम्प्लीट पण करू शकतो. पण आपल्याला अगोदर माहित पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तर ह्या व्हिडिओमधून आपल्याला एक डिटेल क्लिअर आयडिया येणार आहे की फॉर्म कशा पद्धतीने स्टेपमध्ये भरायचा आहे. तो हा व्हिडिओ आपण इतरांपर्यंत पण शेअर करू शकता किंवा आपण ह्या अशा व्हिडिओ आणि पुढच्या अजून महत्वाचे अपडेट्स सगळ्या गोष्टींबद्दल येणार आहेत. त्यासाठी आपण आता याला सबस्क्राईब शेअर करू शकता. तर आता याच्यामध्ये आपण जाऊया की न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेअर. अशा प्रकारे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला आपण आलेलो आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. इथं आपण इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करून घेऊ शकता, ते नंतर वाचू शकतो आपण आणि ते वाचणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये खाली दिले आपल्याला सगळं त्यांनी सांगितलेलं की फीस किती आहे आणि एज किती पाहिजे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणि ऍप्लिकेशन कसं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत, फी पेमेंट्स कशा प्रकारे आपण करू शकतो हे सगळं दिलंय स्टेपमध्ये. पासवर्ड जो क्रिएट करायचा तो कसा असला पाहिजे, तो 8 ते 13 कॅरेक्टरचा पाहिजे. त्याच्यामध्ये अप्पर अल्फाबेट पाहिजे, नंतर एखादा लोअर अल्फाबेट पाहिजे, न्यूमरिक व्हॅल्यू पाहिजे किंवा स्पेशल अशा प्रकारचा पासवर्ड क्रिएट करायचा. आणि बाकी सगळे त्यांनी एक सिक्युरिटी क्वेश्चन पण आपल्याला विचारणार आहे. त्याचबरोबर आपला जो मोबाईल नंबर आहे तो पण आपला चालू पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर त्यांचा SMS येणार आहे. ईमेल पण चालू पाहिजे. ईमेल पण बऱ्याचदा असं असतं की ईमेल हा फुल झालेला असतो, त्याच्यावरती मेसेज येत नाही. तो ईमेल कोणता टाकायचा हे आपण अगोदर ठरवलं पाहिजे. तर इथं एक टिक करायची किंवा ही सगळी वरची माहिती मी वाचलेली आहे किंवा डाउनलोड केलेली सर्व माहिती, तर इथं टिक करायचे आणि क्लिक हिअर टू प्रोसीडला जायचंय. ओके. आता हा महत्वाचा स्टेप आहे, लक्षात घ्या. लॉग इन आयडेंटिफिकेशन फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. आता हा जो ऍप्लिकेशन फॉर्म भरताना आपल्याकडे इथं ऑप्शन दिलेत किंवा हा फॉर्म भरताना आपण आधार कार्ड नंबरचा यूज करून फॉर्म भरू शकतो. हा पहिला पॉइंट आहे.
तो ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच आहे, कारण याच्यामध्ये ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच त्याच्यावरती त्यांचा ओटीपी येतो, हा महत्वाचा विषय. तो त्यांनी हे पहिलं सिलेक्ट करायचंय की आय हॅव अन आधार नंबर विश टू क्रिएट माय लॉग इन. तर हा ऑप्शन बेस्ट आहे की ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर आहे, अटॅच आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता समजा विद्यार्थ्याचा फॉर्म भरतोय, तर आपल्याला विद्यार्थ्याचाच आधार कार्ड या ठिकाणी युज करायचं. त्यांनी सांगितलेलं की डिअर कॅन्डिडेट काइंडली यूज ओवर ओन आधार ऑर आयडेंटिटी प्रूफ. तर आपल्याला फक्त विद्यार्थ्याचाच जे काही प्रूफ आहे, आधार कार्ड आहे, त्याचा युज करायचा आहे मूल्याचा. आणि त्या आधार कार्डला नंबर रेडी पाहिजे, कारण त्याच्यावरती ओटीपी येणार आहे, हा महत्वाचा विषय. तर आपलं मी दाखवतोय कशा प्रकारे आधार नंबर जर आपल्याकडे असेल तर आधार नंबर टाकून आपण पुढे जाऊ शकतो. तर आपल्याला काम करायचं की आता समजा आधार नंबर टाकायचा आहे समजा. तर अशा प्रकारे आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी जनरेट होतो, आणि हा ओटीपी जो आहे तो जो आपला नंबर त्याला अटॅच आहे त्याच्यावरती येत असतो. अशा प्रकारे आपल्याला ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी टाकल्यानंतर पुढे आपल्याला रजिस्ट्रेशन विंडो येणार आहे. ओके. तो हा ऑप्शन बेस्ट आहे सर्वांना, आधार नंबरला ज्यांचा मोबाईल नंबर लिंक आहे त्यांच्यासाठी. परंतु काही जणांचे समजा प्रॉब्लेम आहे, त्यांनी अजून मुलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच नाही केला, अशा वेळेस काय करू शकतो? त्याच लक्षात खाली ऑप्शन आहेत की आय हॅव डिजी लॉकर अकाउंट. तर डिजी लॉकर सर्वांना माहिती आहे, एक ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये ऑनलाईन आपले डॉक्युमेंट असतात. तर त्याच्या माध्यमातून आपण करू शकतो, किंवा जर ते म्हणले की तुमच्याकडे डिजी लॉकर अकाउंट नाही तर तुम्ही क्रिएट करू शकता, त्याच्यामधून करू शकतो. आय हॅव अकॅडमिक बँक ABCID, तर हा एक स्कूलचं नवीन सरकारने काढलं त्याचं आहे, त्याच्यामधून करू शकतो जर आपल्याला माहित असेल तर. त्यामध्ये समजा तुमचं अकॅडमिक बँक क्रेडिट कार्ड नसेल तर तुम्ही ते तयार करू शकता. ठीक आहे. पण एक खाली दुसरं एक ऑप्शन आहे आपल्याला, जर आपल्याला हे काही नसेल आधार कार्डला मोबाईल, तर खालचं ऑप्शन पण बेस्ट आहे, आय हॅव अदर गव्हर्नमेंट अकॅडमिक स्कूल कॉलेज आयडेंटिटी प्रूफ, किंवा ज्याच्यावरती फोटोग्राफ आहे असं एक स्कूल कुठलं तरी आहे, किंवा आपण ह्याच्यामध्ये आधार कार्डचा फोटो पण वापरू शकतो. म्हणजे आधार कार्डच ह्याच्यामध्ये वापरू शकतो, कारण इकडे आपल्याला ओटीपी येत नव्हता. तर त्याच्यामुळे असं हे नसेल तर आपण हे पण निवडू शकतो, ज्याच्यामध्ये आपलं अदर आयडेंटिफिकेशन प्रूफ टाईप, की आपलं कोणतं प्रूफ आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं आधारच आहे तर आपण आधार टाईप करू शकतो. त्यानंतर जो काही तुमचं प्रूफ आधार आयडेंटिफिकेशन प्रूफ म्हणजे त्याचा जो नंबर आहे तो टाईप करू शकतो. तो अशा प्रकारे जर हा एक ऑप्शन बेस्ट आहे की ज्यांना वरती ओटीपी येत नाहीये त्यांना मग हे इथून ऑप्शन आपण करू शकतो. तिथं आपण आधारच दिलेलं आहे, फक्त आधार आयडेंटिटी प्रूफ मध्ये नंबर टाकला आणि क्लिक हिअर टू प्रोसीड केलेले. तो ऑलरेडी आपण ह्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे या आधार कार्डवरती, त्याच्यामुळे इथं आपण म्हणते की आपण दुसऱ्या याने करू शकतो. तर अशा प्रकारे आपला या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हिअर हे एक आपल्याला ऑप्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे हे आपण माहिती कशी भरायची आपण दुसरा नंबर टाकून या ठिकाणी बघू शकतो. तो अशा प्रकारे आपण ओपन झालेलं आहे. लक्षात घ्या, इथं आपला आपण टाकलेला आधार आणि तिथला जो नंबर आहे तो आलेला आहे. त्याच्या खाली मग हा जो फॉर्म ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये मग पर्सनल डिटेल प्रिफिक्स मध्ये सिलेक्ट करायचे मुलासाठी मुलीसाठी. तर जे काही नाव आहे ते टाईप करायचे सर्व. पूर्ण नाव टाईप केल्यानंतर खाली फादर्स नेम सांगितलेलं आहे, फादर्स नेम टाईप करायचं. मदर्स नेम खाली सांगितलेलं आहे. डेट ऑफ बर्थ आपल्याला सिलेक्ट करायची, जे आपली डेट ऑफ बर्थ असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचे याच्यामध्ये. ईमेल आयडी आपल्याला सिलेक्ट करायचा. आता ईमेल आयडी असं काय, ईमेल आयडी पण महत्वाचा आहे, कारण ईमेल आयडी जो यूज व्हायला जाणार आहे याच्यामध्ये. त्या ईमेल आयडी वरती आपल्याला नंतर पासवर्ड पण येणार आहे. तो ईमेल आयडी हा आपला व्यवस्थित ऑन पाहिजे, त्याच्यावरती मेसेज इनबॉक्स मध्ये येत असलेले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम नंतर होणार नाहीये. अशा प्रकारे ईमेल आयडी आपण टाकून घेतलेला आहे. त्याखाली जे काही जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, एक मोबाईल नंबर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता मोबाईल नंबर पण आपल्याकडे जो आहे तो 2 वेळा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तो कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर इथे एक अल्टरनेट मोबाईल नंबर पण द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर जे काय एक आयडेंटिफिकेशन प्रूफ जे आता आपण टाकलेलं आहे, फॉर एक्झाम्पल पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, स्कूल आयडी कार्ड किंवा अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट विथ फोटोग्राफ, म्हणजे तेच आपण टाकू शकतो. आणि जो आपला आपण नंबर टाईप केलाय तोच आपण टाकू शकतो.
त्यानंतर जो ऍड्रेस आहे आपला, तो जो ऍड्रेस आहे आपला गावाचा जो आहे तो आपण तिथं टाईप करू शकतो. डिटेलमध्ये आपण टाईप करू शकता, जे काही आपला ऍड्रेस आहे तो आपण टाकू शकता. आता इथे डेमो म्हणून आम्ही टाईप करतोय फक्त. त्याखाली जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला, जो काय आपला जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता हा जो ऍड्रेस, प्रेझेंट ऍड्रेस आहे, हाच आपला परमनंट ऍड्रेस असेल तर आपण इथं सेम ॲज करायचं. जर आपला परमनंट ऍड्रेस वेगळा आहे नंतरचा, तर तो पण तुम्ही तो वेगळा टाईप करू शकता. नसेल, सेमच असेल तर सेम घेऊ शकता. पासवर्ड चूज करायचा या ठिकाणी. तर पासवर्ड मध्ये लक्षात द्यायचं आपल्याला, एक अप्पर लेटर, एक लोअर लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि डिजिटल नंबर, हे सर्व याच्यामध्ये पाहिजे. खाली एक सिक्युरिटी प्रश्न निवडला सांगितला त्यांनी, तो निवडायचा आहे आपल्याला. तो अशा प्रकारे पासवर्ड आणि सिक्युरिटी क्वेश्चन हा आपण लक्षात ठेवायचा, आपण लिहून घ्यायचा सिक्युरिटी क्वेश्चन आणि याचा आन्सर काय हे पण नोट डाऊन करा, सेव्ह करा, हे लागू शकतं परत भविष्यामध्ये. त्यानंतर खाली दिलेलं आहे की हा सिक्युरिटी पिन त्या ठिकाणी टाका, म्हणजे हा कॅप्चा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सबमिट करायचं आहे. तो सबमिट करायच्या अगोदर दिसते आपल्याला अशा प्रकारे स्क्रीन आली, रिव्ह्यू करा म्हणून. हे सगळं असं आलेलं आहे की हे जे आहे हे सगळं एकदा त्यांनी विचार बघा असं म्हणलंय की चेक करा. मग त्यांनी सांगितले आपलं नाव चेक करा, वाचा आपलं नाव आपलं बरोबर आहे का. त्यानंतर फादर्स नेम इथं टिक करून इथं चेक करा आहे का व्यवस्थित. मदर्स नेम आहे का व्यवस्थित चेक करा, स्पेलिंग. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित चेक करा आहे का व्यवस्थित डेट ऑफ बर्थ. मोबाईल नंबर आहे का व्यवस्थित लक्षात घ्या, कारण फॉर्म जर एकदा चुकला आणि जर फॉर्मला करेक्शन डेट आहे नंतर ना, परंतु त्यात पण समजा राहिलं आणि काही गोष्टी जर चुकीच्या गेल्या आणि जर त्याच्यामुळे ऍडमिशन पण कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यामुळे ईमेल आय डी व्यवस्थित आहे का एकदा, कारण त्याच्यावर तुम्हाला संपर्क होणार आहे. जेंडर आहे का, हे सगळं आपण क्लिअर आहे का बघितलेलं आहे सगळं डिटेलमध्ये, तसं तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आय अग्री म्हणायचंय आणि सबमिट अँड सेंड ओटीपी असं आपल्याला करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे सबमिट केल्यानंतर ना आपल्याला जो ओटीपी येणार आहे तो ओटीपी आपल्याला इथं टाईप करायचा आहे. नंतर ना आता ओटीपी आलेला आहे ते आपण टाकूया, तो व्हेरीफाय केलेला आहे. तो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन व्हेरीफाईड, म्हणजे आपली फर्स्ट स्टेज कंप्लीट झाली. युअर ऍप्लिकेशन नंबर हॅज सेंट टू युअर ईमेल ऍड्रेस, आपल्या ईमेल ऍड्रेसवर त्यांनी ऍप्लिकेशन नंबर पाठवलेला आहे. प्लीज लॉग इन टू द ऍप्लिकेशन पोर्टल युझिंग युअर ऍप्लिकेशन नंबर अँड पासवर्ड टू कम्प्लीट युअर ऍप्लिकेशन. अशा प्रकारे आता जो ऍप्लिकेशन नंबर त्याने आपल्या ईमेलवरती पाठवला आहे त्याचा आपण युज करणार आहे. तो इफ यू आर नॉट रिसिव्ड युअर ऍप्लिकेशन नंबर इन युअर ईमेल प्लीज चेक युअर स्पॅम ऑर जंक फोल्डर. तर ईमेलमध्ये स्पॅम किंवा जंक फोल्डरला पण चेक करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता तिथं त्यांनी आपल्या ईमेलला कुठं पाठवलंय आपण एकदा चेक करूया. तर अशा प्रकारे दिसतं आपल्याला की इथं त्यांनी दिलेलं आहे की तुमचं थँक्स फॉर अप्लाइंग आणि त्यांनी ऍप्लिकेशन नंबर दिलेला असतो आपल्याला. ठीक आहे. तर आता हा ऍप्लिकेशन नंबर जो आहे, ह्या ऍप्लिकेशन नंबरचा यूज आपण करणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि आपला जो पासवर्ड आहे याचा आपण यूज करून फॉर्म भरणार आहोत. अशा प्रकारे आपण आलेलो वेबसाईटवरती ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या. आणि आता आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला पुढचं स्टेप करता येणार आहे. ओके, तो अशा प्रकारे आपण पहिली स्टेप कंप्लीट केलेली आहे. आता आपण दुसऱ्या स्टेपला जाणार आहे, फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. यासाठी आपल्याला त्यांनी दिले इथे ऍप्लिकेशन नंबर, जो आपला आता ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याखाली पासवर्ड, जो आपण पासवर्ड क्रिएट केला तो टाकायचा आहे. तो त्यांनी सांगितले की ऍप्लिकेशन नंबर मध्ये 12 नंबर आहेत का, काय राहिलंय का आपला, तर इथे एक नंबर राहिलेला आहे आपला. ठीक आहे. तो पासवर्ड क्रिएट केल्यानंतर ना खाली सिक्युरिटी पिन दिला तो टाकायचा आहे. ओके, तो अशा प्रकारे आपण सगळं टाकल्यानंतर लॉग इन केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण माहिती भरल्यानंतर ना आपला, लक्षात घ्या आपला पासवर्ड जो आहे तो फार महत्वाचा. तुम्ही पासवर्ड सेव्ह करून घ्या. पासवर्ड विसरल्यानंतर ना तो प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो. आणि ऍप्लिकेशन आयडी तर ईमेलवरती आहे, तो पासवर्ड जो आपण क्रिएट केला तो लक्षात असणं खूप महत्वाचं, तो सेव्ह करून घ्या. तर अशा प्रकारे आपण पुढच्या विंडोला आलो, त्यामध्ये दिसते आपल्याला इथे दिसते डॅशबोर्ड, ऍप्लिकेशन, मोबाईल व्हेरीफाय, पेमेंट, अशा 3 स्टेप दिसते. रजिस्ट्रेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे आणि फी पेमेंट करणार आहे. तो इथं सगळं दिले कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी दिसते. आपण क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर ना आपल्याला तिने जी माहिती दाखवत आहे की आपण रजिस्ट्रेशन करताना जी माहिती दिलेली आहे ती आपली सगळी दाखवत आहे. तर ती जी माहिती आहे ती आपल्याला कन्फर्म करायची की आपली माहिती अशा प्रकारे आहे सर्व. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला प्रेझेंट ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस आणि इथं जे काय आपण तिथं म्हणजे वरची जी माहिती आहे ती सगळी क्लिअर आहे. आपण सगळी योग्य माहिती दिली, आय अग्री करायची आणि जो कॅपचा कोड दिलाय तो आपण टाकणार आहे इथं आणि आपण पुढे जाणार आहे सेव्ह अँड नेक्स्ट. तो कॅपचा कोड हा आपण समजा नाही समजला तर परत एकदा रिफ्रेश करून परत टाकू शकतो या ठिकाणी. तो कॅपचा कोड टाकल्यानंतर ना आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. तो अशा वगैरे आपला डेटा सेव्ह झालाय
आपण पुढच्या स्टेपकडे आलेलो आहे. त्याच्यामध्ये आता आपण ऍप्लिकेशन जे फॉर्म आहे तो भरायच्या स्टेपला आलो. त्याच्यामध्ये बरीचशी माहिती आपली त्यांची ऑलरेडी आपण भरलेली पुढे आलेली आहे. आपल्याला आता नॅशनॅलिटी, त्यानंतर आपण असं घ्या अधिवास, स्टेट ऑफ डोमासाईल म्हणजे विद्यार्थी ज्या स्टेटमध्ये सध्या आपला शिकत आहे ते स्टेट आपल्याला निवडायचं आहे. स्टेट महत्वाचं आहे कारण आपल्या स्टेटमधून आपला जास्त ज्या जागा आहे 67% जागा आपल्या स्टेटमधून, डोमासाईल स्टेटमधून आपल्याला आहे. त्याचबरोबर आपलं जे काय आपण प्रूफ वापरले, आधार कार्ड नंबर, त्याचा इथं ऍडमिशन नंबर आहे. आपली जी कॅटेगरी आहे ती महत्वाची आहे. तर ओपन कॅटेगरी जनरल मधून आले, ज्यांच्याकडे ओबीसी एनसीएल सेंट्रलचं आहे त्यांनी सेंट्रल निवडायचं, ज्यांचं एसटी एससी आहे, ज्यांचं डिफेन्स आहे त्यांनी डिफेन्स निवडायचे. समजा आपण जनरल मधून निवडलेले आहे. त्यानंतर जर समजा आपण ओबीसी निवडलं तर त्याच्यामध्ये मग आपला हे सगळे आपले जे आहे लिस्टमध्ये जे आपलं नाव दिसते आपल्याला, कास्ट ते आपल्याला निवडणं गरजेचं आहे. नसेल तर आपण ओपन मधून भरू शकता. जर आपण डिफेन्स मधून भरणार असेल तर तिथे दिले वार्ड्स ऑफ एक्स सर्व्हिसमेन आहेत का, वार्ड्स ऑफ पर्सनल इंडियन आर्मी आहेत का, वार्ड्स ऑफ सर्व्हिंग पर्सनल इंडियन नेव्ही का, आता जे सर्व्हिंग आहेत जे कामामध्ये आहेत, वार्ड्स ऑफ सर्व्हिंग पर्सनल ऑफ इंडियन एअरफोर्स ते पण त्यांनी विचारलेलं आहे. एसटी मधून असाल तर एसटी मधून काय नाहीये पुढे, पण जनरल मधून आपण निवडून पुढे जाऊया. तर दिसते आपला की क्या आपके माता पिता कोस्ट गार्ड आसाम रायफल्स मध्ये काय आपल्या घरचे आहेत का, पॅरेंट्स मुलाचे आहेत का, कोस्ट गार्ड मध्ये आहे का, आसाम रायफल, तर नो असेल तर नो करायचंय. त्यानंतर की आपके भाई बहन सैनिक स्कूल में पढ़ रहे क्या, तो कोण सैनिक स्कूल मध्ये आहे का मुलाचा, जर असेल विद्यार्थ्याचा भाऊ वगैरे यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचे. त्याचबरोबर 2025 सैनिक स्कूल बद्दल आपल्याला कसं माहिती कळाली, तर आपल्याला कसं कळालं, सोशल मीडिया, पम्पलेट, पोस्टर, न्यूजपेपर, ऑदर, तर आपण सोशल मीडिया घेतलं. वार्षिक अॅन्युअल इन्कम फॅमिली आता किती आहे आपला, तर आपल्याला जो आपल्या प्रमाणपत्रावरती अंदाजे वाटतोय किंवा आहे माहिती एवढ्या दरम्यान आहे तो आपण निवडलं तरी चालू शकतं, काय अडचण नाही येणार. देन फादर्स और गार्डियन ऑक्युपेशन, तो जो व्यवसाय आहे पालकांचा, म्हणजे शेती असेल तर शेती निवडू शकतात, टीचिंग असेल ते सेल्फ एम्प्लॉयमेंट काही असू शकतं, व्यवसाय असू शकतो, ऍग्रिकल्चर आपण निवडलं. त्यानंतर फादर गार्डियन ऑक्युपेशन, सॉरी क्वालिफिकेशन दिले इथं, किंवा क्वालिफिकेशन काय आहे, शैक्षणिक योग्यता काय पालकांची, डॉक्टरेट, ग्रॅज्युएट, नॉट ऍप्लिकेबल पोस्ट ग्रॅज्युएट. आपण समजा मग ऑदर निवडलं तर ऑदर निवडू शकतो, माहित नसेल समजा आपला. तर मदर गार्डियन ऑक्युपेशन, तर मदरचं काय आहे तर समजा दिले आपल्याला ऍग्रिकल्चर लॉ, आणि याच्यामध्ये नॉट ऍप्लिकेबल हाऊसवाईफ आहे समजा, तर आपण नॉट ऍप्लिकेबल किंवा ऑदर पण निवडू शकतो. देन मदरचं क्वालिफिकेशन आपल्याला लिहायचं असेल तर आपण जे काय असेल बाबा ग्रॅज्युएट वगैरे काय असेल तर लिहू शकतो, देऊ शकतो. तर या ठिकाणी दिलंय की ही माहिती सगळी योग्य आहे, तर आपल्या ह्या बॉक्सवर क्लिक करायचं, या ठिकाणी हा कॅप्चा टाकायचा. अशा वगैरे कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट कडे जायचं आहे. परंतु इथे एक आपली माहिती राहिली की इथे कॅटेगरी राहिले नॉट ऍप्लिकेबल असं लिहायचं, सिलेक्ट करायचं राहिलेलं आहे आपलं. तर आपण परत एकदा सेव्ह आणि नेक्स्ट वर झालेलो आहे. ओके, तो अशा प्रकारे डाटा सेव्ह झालेला आहे. तो पुढच्या माहितीकडेच ऍप्लिकेशन मधले आपण गेलो, त्याच्यामध्ये की क्लास फॉर विच ऍडमिशन इज सॉट, तर कोणत्या क्लाससाठी ऍडमिशन घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल आपला क्लास 6 साठी घ्यायचंय, तर आपल्या एज प्रमाणे आपण क्लास 6 लाच घेऊ शकतो. 9 जर आपण समजा दिले तरी तो ऑप्शन आहे, येते आहे, ठीक आहे. परीक्षेचं माध्यम, आता लक्षात घ्या हे माध्यम महत्वाचं आहे. जे मराठी मीडियम मधून मुले ज्यांनी मराठीमधून तयारी केली ते मराठी माध्यम निवडू शकतात, ठीक आहे. तो त्यांना भाषा पण मराठी येणार आहे, बाकी त्यांना ट्रान्सलेशन येणार आहे, म्हणजे मॅथचा प्रश्न त्यांना मराठी इंग्लिश दोन्ही मधून असणार आहे, हा फायदा आहे. पण मराठी लँग्वेज त्यांना लँग्वेज मध्ये येणार आहे. आणि ज्या मुलांनी इंग्लिश मधून तयारी केलेली आहे, ज्या मुलांना इंग्लिश मधून सवय आहे पूर्ण प्रश्न सोडवण्याची, त्यांनी इंग्लिश मधून निवडणं गरजेचं आहे, आणि ज्यांनी मराठीमधून केले त्यांनी मराठीमधून निवडणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आपण इंग्लिश मधून निवडलं. देन आर यू करंटली स्टडिंग इन एनी न्यू सैनिक स्कूलमध्ये, तुमचा विद्यार्थी न्यू स्कूलमध्ये आहे का, तर काही विद्यार्थी समजा आहेत तर येस, मग तर आता अपियर झालाय, पास झालाय, तर नसेल नो तर नो निवडायचंय. इंडिकेट द नेम ऑफ द न्यू सैनिक स्कूल व्हेअर आर यू करंटली स्टडिंग, की तुमचं जे न्यू सैनिक स्कूल आहे त्याचं नाव सांगा. आता आपण इथं नो म्हटल्यामुळे नॉट ऍप्लिकेबल आले, जर आपण येस म्हटलं असतं आपण निवडावं लागलं असतं कोणत्या सैनिक स्कूलमध्ये तो आहे विद्यार्थी न्यू सैनिक स्कूलला. देन इंडिकेट द कॉम्बिनेशन प्रिफर्ड, लक्षात घ्या हे जे कॉम्बिनेशन आहे हे महत्वाचा मुद्दा आहे, की ह्याच्यामध्ये आता आपल्या विद्यार्थी तयारीनुसार आपल्याला कॉम्बिनेशन निवडायचं आहे. सैनिक स्कूल ओनली, याचा अर्थ देशामध्ये 33 सैनिक स्कूल आहे, त्याच्यापैकी आपल्याला तिथंच फक्त ऍडमिशन घ्यायचं, दुसरीकडे आपली थोडी इच्छा नाही की आपल्याला न्यू सैनिक स्कूलला ऍडमिशन घेण्याची.
तर त्याच मुलांनी सैनिक स्कूल ओनली हे निवडायचंय, की ज्या मुलांची खूप चांगली तयारी झाली आणि त्यांना एवढं त्यांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे की मला जर ऍडमिशन लागलं तर फक्त जुन्या सैनिक स्कूललाच मला घ्यायचंय. हा आलेला आहे की न्यू सैनिक स्कूल 40% रूट ओनली, म्हणजे आपल्याला फक्त न्यू सैनिक स्कूलला जर भरायचं असेल त्याच्यामध्ये असं घ्या, आपल्याला फक्त न्यू सैनिक स्कूल जे आहेत की देशामध्ये जे न्यू सैनिक स्कूल सरकारने काढले त्याच्यामध्येच भरायचं असेल तर न्यू सैनिक स्कूल निवडा. त्याच्या खाली दुसरा आहे सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल, म्हणजे ज्या पालकांना जुन्या सैनिक स्कूलला पण ट्राय करायचंय पण जुन्या सैनिक स्कूलला नाही लागलं तर नवीन स्कूलला पण घेण्याची इच्छा आहे, अशांनी 3 नंबरचा ऑप्शन आहे सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल हे आपल्याला निवडायचं आहे. हे महत्वाचं होतं. आणि जे फर्स्ट ऑप्शन आहे सैनिक स्कूल ते फक्त आपल्याला एकच इच्छा आहे की आपलं जर ऍडमिशन झालं तर जुन्या सैनिक स्कूललाच व्हावं, नसेल तर आपलं दुसरीकडे ऍडमिशन घ्यायचंच नाही, त्यांनी फक्त सैनिक स्कूल निवडायचंय. ज्यांना असे काही विद्यार्थी की ज्यांना खूप फार कमी मार्क आहेत 170 180 150च्या आसपास त्यांची फक्त तेवढेच मार्क येत आहेत, अशा मुलांना आणि अशा पालकांना पण वाटते की नाही आपल्याला न्यू सैनिक स्कूललाच ट्राय करायचंय तर ते न्यू सैनिक स्कूल पण घेऊ शकतात. आणि जे विद्यार्थी की ज्यांना असं वाटते की आपल्याला जुन्या सैनिक स्कूलला पण ट्राय करायचंय पण तिकडे कदाचित नंबर नाही लागला तर आपल्याला न्यू सैनिक स्कूलला पण ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे, अशांनी जे तिसरं ऑप्शन आहे सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल याला चूज करायचंय. तर हा महत्वाचा मुद्दा होता, हा महत्वाचा आहे. तर अशा प्रकारे समजा आता आपल्या विद्यार्थी तयारी चांगली आहे, 260-70 कव्हर करतो आणि आपली इच्छा आहे की आपल्याला फक्त म्हणजे न्यू सैनिक जुन्या सैनिक स्कूललाच आपलं ऍडमिशन घ्यायचं, दुसरीकडे घ्यायची इच्छा नाही, तर आपण सैनिक स्कूल ओनली सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर दिलंय की क्लास 6 न्यू सैनिक स्कूल, तर तिथं नॉट ऍप्लिकेबल आले. जर अशा प्रकारे आपण जर समजा हे धरलं असतं न्यू सैनिक स्कूल, तर इथं न्यू सैनिक स्कूल जे आहेत रूट फक्त तेवढाच रूट झाला असता. जर आपण सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल घेतले तरी इथं आपल्याला नॉट ऍप्लिकेबल सध्या इथं भरायचं ईयर ऑफ नए सैनिक स्कूल में उपस्थित होणे का वर्ष, हे नॉट ऍप्लिकेबल आहे सध्या कुठेही जर गेलं तरी. परंतु आता आपल्याला आपण सिलेक्ट करून जाऊया की सैनिक स्कूल ओनली हे सिलेक्ट करून पुढे जाऊया. देन सिलेक्ट द ओल्ड सैनिक स्कूल वेअर द ऍडमिशन इज सॉट. तर आता लक्ष घ्या की आपल्याला कोणत्या सैनिक स्कूलला ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे हे आपल्याला निवडायचं आहे. कुठलं जुन्या सैनिक स्कूलमध्ये आपण काय निवडले फक्त जुन्या सैनिक स्कूलसाठी, तर मग त्याप्रमाणे आपल्याला समजावं सातारा महाराष्ट्र याच्यामधलं आपण पहिल्यांदा निवडणार आहे, त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रामधून चंद्रपूर आहे समजा त्यांनी निवडलं, ठीक आहे. तर लक्षात घ्या हे जे आपण मेरिट देतोय हे महत्वाचं आहे की आपण हे जी चॉईस दिली हे महत्वाची, कारण ह्याच्यासाठी तुमचं पहिल्यांदा सगळ्यात ग्राह्य पकडला जातो मला की या सैनिक स्कूलसाठी आपण मेनली तयारी करतोय, आपण चंद्रपूर टाकलं तर, किंवा आपण सातारा टाकू शकतो. समजा साताऱ्यामधून आपल्याला घेण्याची इच्छा आहे तर सातारा जे आहे ते आपण इथे चेक करू शकतो, सातारा महाराष्ट्र. तो आपल्याला जे निवडायचे ओल्ड सैनिक स्कूल, आता मोस्टली महाराष्ट्रातल्या मुलांना 67% जागा आहे तर आपण महाराष्ट्रामधलंच निवडणार समजा सैनिक स्कूल सातारा किंवा चंद्रपूर आता सध्या फॉर्म भरताना. पण भविष्यामध्ये ज्यावेळेस ई काउन्सिलिंगचे राऊंड चालू होतील त्यावेळेस मात्र आपल्याला नेक्स्ट ऑप्शन पण राहतील एक्स्ट्रा आपल्याला निवडण्याचे. तर अशा प्रकारे आता आपल्याला एक्झाम सिटी चॉईस निवडायचे, तो एक्झाम सिटीची चॉईस जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टेट निवडायचे, मग स्टेटमध्ये आपण महाराष्ट्रामध्येच आपल्याला एक्झाम द्यायची आहे. तो महाराष्ट्रामधलं कोणतं शहर आपल्या जवळ आहे, कोणतं शहर आहे जसं पुणे समजा, तर महाराष्ट्रामधूनच परत दुसरं शहर आपण निवडू शकतो. मग कुठलं जवळ पुण्याच्या जवळ समजा आपल्याला वाटतंय की सोलापूर आहे समजा, तर सोलापूर जे आपल्याला जवळचे आहे ते आपण निवडू शकतो. त्यानंतर महाराष्ट्रामधूनच अजून निवडू शकतो, अजून एखादा अजून निवडू शकतो जे जवळचं आहे समजा लातूर, अजून महाराष्ट्रामधूनच चौथं पण निवडू शकतो आपण सेंटर सांगली. तो हे आपल्या जवळचे आपण निवडले, तर मोस्टली आपण पुणे निवडले तर पुण्यामध्येच ऍडमिशन म्हणजे मिळून जाईल आपल्याला. समजा खूप गरज आहे तर सोलापूरला मॅक्झिमम पण मिळून जाईल पहिल्या दुसऱ्याला. तर अशा प्रकारे 0219028 अशा प्रकारे आपण जो कॅप्चा कोड तो टाकणारच आहे. पण त्याच्या अगोदर हे ऑप्शन आपण एकदा क्लिअर बघूया. जर आपण इथं सैनिक स्कूल ओनली ठेवलं होतं, जर आपण इथं सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल असं घेतलेलं असेल तर या ठिकाणी आपल्याला कोणकोणते ऑप्शन्स येत आहेत त्याच्यामध्ये, तरी पण आपल्याला सैनिक स्कूल जे आहे जुनंच या ठिकाणी निवडायचं होतं, मग त्यामुळे एक जुनं सैनिक स्कूल आपल्याला या ठिकाणी निवडायचंच होतं, तर साताराचं आपण निवडून घेतलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये 0219028 जो काय आपल्याला कॅप्चा कोड तो आपण टाकतो. आय अग्री. अशा प्रकारे आपण ही सर्व माहिती भरलेली आहे. ह्यातला जो महत्वाचा पॉईंट होता तो होता की तुम्ही ही परीक्षा कोणत्या गोष्टीसाठी देणार आहे, हा महत्वाचा मुद्दा होता. इंडिकेट कॉम्बिनेशन, तो जो कॉम्बिनेशन ह्या पेजवरच आहे ते फार महत्वाचं होतं.
कॉम्बिनेशन हे कायम राहणार आहे. जर आपण कॉम्बिनेशन मध्ये एसएस म्हणजे जुने सैनिक स्कूल फक्त घेतलं असेल, ओल्ड सैनिक स्कूल ओनली, तर त्याच्यामध्ये फक्त ओल्ड सैनिक स्कूल साठीच आपला ग्राह्य धरला जाणार आहे. आपण सैनिक स्कूल प्लस न्यू सैनिक स्कूल हे जर निवडलं असेल तर आपला जुने आणि नवे दोघांनाही त्याच्यामध्ये एक ऍप्लिकेशन मध्ये चान्स राहतो. जुने आणि नवे दोघांचं कॉम्बिनेशन राहतं, त्याला घेऊ शकतो. अशा पद्धतीचा क्रायटेरिया राहणार आहे. तो आपण हा कॉम्बिनेशन हा यातला महत्वाचा पार्ट होता. तो अशा कॅप्चा कोड टाकलेले आपण सेव्ह आणि नेक्स्टला चाललेलो आहे. तर डेट ऑफ बर्थ नॉट एलिजिबल फॉर क्लास 6 असं ते आपल्याला म्हणत आहे या ठिकाणी. क्रॉस वगैरे आपण सबमिट केलेला आहे फॉर्म. आता पुढच्या अजून स्टेपला आपण आलोय ऍप्लिकेशन स्टेपमध्ये. तो क्लास 5 क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला याच्यामध्ये ते विचारणार आहे. तो आता आपण पास आहे का, तर नॉट ऍप्लिकेबल कारण विद्यार्थी अजून पास नाहीये. आणि तुम्हाला इथे एक कॅप्चा कोड टाकायचा आहे जो आहे तो, आणि इथं आय ऍग्री म्हणायचं आहे. तो अशा प्रकारे आपण परत नेक्स्ट स्टेपला गेलोय की ऍडिशनल डिटेल त्यांनी विचारले की आपण याच्या अगोदर ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेला बसलेलो आहोत का, तर मोस्टली काही मुलं गेल्या वर्षी एक्झामला बसलेले आहेत. आपण येस म्हणायचं. जर येस म्हटलं असेल तर आपला रोल नंबर टाकायचा आहे की की आपण मग आता कोणत्यासाठी एक्झाम देतो, क्लास 6 साठी देतोय. समजा परीक्षा वर्षाने एक्झाम म्हणजे एक्झाम जी दिली होती कोणत्या वर्षासाठी दिली होती, गेल्या वर्षी क्लास 6ला. त्याच इयर काय होतं, समजा गेल्या वर्षीचं इयर होतं 2024चं. अशा प्रकारे की आप किसी सैनिक स्कूल के स्थायी स्टाफ सदस्य के बेटे हे, की आपण सैनिक स्कूल मधले कर्मचारी त्यांचं म्हणजे त्यांचा पाल्य आपण आहात का असं विचारलंय. तर नो म्हणायचं, असेल तर येस म्हणायचं. तर मोस्टली समजा आपल्या मुलांनी एक्झाम नाही दिली तर आपण नो म्हणायचे, आणि जर दिली असेल तर मात्र आपल्याला रोल नंबर वगैरे सर्व माहिती त्या ठिकाणी फिल करायची. तर अशा प्रकारे आपण म्हटलेलं आहे की आम्ही ऑल इंडिया सैनिक स्कूलची गेल्या वर्षी परीक्षा दिली नव्हती, नो म्हटलेले आपण. असेल तर सर्व माहिती त्यांना द्यायची आहे. आणि तुम्ही सैनिक स्कूलचे जे स्टाफ आहेत त्यांच्या विद्यार्थी आपण आहात का असं विचारले तर आपण नो म्हटलेले. तर ते आय अग्री ला करायचंय, कॅप्चा कोड टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण सेव्ह आणि नेक्स्ट पुढे चाललेलो होतो. अशा प्रकारे आता आपण पुढच्या महत्वाच्या गोष्टीकडे आलो, ती म्हणजे फोटो. तो आता आपल्याला दिसतोय तो फोटो, सिग्नेचर, थंब इम्प्रेशन, डोमासाईल आणि डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता हे जेपीजे फॉर्मॅट आहे. जेपीजे फॉर्मॅटमध्ये आपण या ठिकाणी जी फाईल आहे ते अपलोड आपली करणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. एक डेमो म्हणून आपण अपलोड केलेले आहेत. आता आपण पुढे चाललेलो आहे सेव्ह अँड नेक्स्ट. तर या ठिकाणी आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतं प्लीज रिव्ह्यू इन्फॉर्मेशन. तर सगळी इन्फॉर्मेशन चेक करा असं म्हणते ते. इफ यू वुड लाईक टू चेंज इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला वाटतंय की चेंज करा असेल तर तर लेफ्ट मेनू बारला आपण चेंज करू शकतो. या साईडला जे आपल्याला दिसतं इथं आपण क्लिक करून पाहिजे इन्फॉर्मेशन चेंज करू शकतो. तर आपण चेक करू शकतो पर्सनल डिटेल आहे का व्यवस्थित सर्व, कॉन्टॅक्ट डिटेल, क्लास 5 क्वालिफिकेशन डिटेल, अप्लाय फॉर, आपण जे एक्झामिनेशन सिटी कोणत्या कोणत्या घेतल्या, डॉक्युमेंट अपलोड झालंय का, हे सगळं चेक करू शकतो. आणि हे सगळं समजा चेक आहे तर समजा आपल्याला वाटतं हे सगळं योग्य आहे तर ठीक आहे. नसेल तर आपण ह्याच्यावर क्लिक करू शकता, ह्याच्यावर कुठं पण, आणि याच्यावर क्लिक करून आपण चेंज करू शकता. लक्षात घे शेवटचं आहे. आता आपण आपल्याला एक्झाम फी दिसते 800 रुपये. तर प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर आपल्याला व्हेरीफाय होणार आहे. तर मोबाईल नंबर व्हेरीफाय एकदा आपण करूया की हाच मोबाईल नंबर आहे का आपला. अशा प्रकारे हा इथं आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे समजा. तो अशा प्रकारे आपण सेंड ओटीपी केलेला आहे कॅप्चा टाकून, आणि याच्यावर दिसते आपला मोबाईलचा जो ओटीपी आहे तो आपल्याला या ठिकाणी येणार आहे. तो मोबाईलचा जो ओटीपी येणार आहे तो आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तो अशा प्रकारे आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे. तो मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर आपण ओके केलेला आहे. तर या ठिकाणी ते दाखवत आहे आपल्याला की तुमचं रजिस्ट्रेशन झालंय का, येस. ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट दाखवत आहे समजा. तर आपण कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्मवर पुन्हा एकदा जाऊन बघूया. तर आपली जी सर्व माहिती आहे ती जवळजवळ सगळी कंप्लीट झालेली आहे. तो फायनल सबमिट फक्त दाखवत आहे आपल्याला, फायनल सबमिट. एकदा फायनल सबमिटसाठी आपल्याला दाखवत आहे की हे सबमिट करायचंय का सगळं. तर आपण सबमिटवर बटन केलेलं आहे. सबमिट करण्याच्या अगोदर परत एकदा त्यांनी विचारलंय आपलं रिव्ह्यू पेज की आपलं सगळ्या गोष्टी चेंज आहे का, माय नेम, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, ऍड्रेस, सेंटर, ईमेल आयडी, क्लास, मोबाईल नंबर सगळं क्लिअर आहे का, मदर नेम. ठीक आहे. तर आपण फायनल सबमिट करणारच आता जेंडर. फायनल सबमिट आपण केलेलं आहे. आपला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेला आहे. आता आपल्याला फक्त पेमेंट करायचं, पे नाववर क्लिक करायचं. तो पे नाववर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं एसबीआय, ई पे किंवा आयसीआयसीआय जे काय आपण क्लिक करू शकतो. त्याच्यावरून आपण समजा गेलो एसबीआय होतं, एसबीआय वर नेट बँकिंग आहे, ऑदर नेट बँकिंग आहे,
डेबिट कार्ड आहे, युपीआय आहे, एसबीआय आहे, क्रेडिट कार्ड आहे. तर आपण मेनली युपीआयचा वापर करू शकतो. युपीआय ला क्यूआर कोड स्कॅन करून करू शकतो. आपल्याला क्यूआर कोड स्कॅन करता येईल याच्यावरून पेमेंट करता येईल किंवा बाकीच्या युपीआयच्या आयडी वरनं पण करता येईल. तसं या अशा प्रकारे आपण आणि जसं ज्यावेळेस आपलं पेमेंट होणार आहे, ज्यावेळेस आपलं सबमिशन होणार आहे, त्यावेळेस जो फॉर्म आहे त्याची प्रिंट आउट काढून घ्या, ते सेव्ह करून घ्या. फार महत्वाचं आहे. ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन आपल्याला फॉर्म सबमिट करताना हे विचारलं जातं. हे महत्वाचा मुद्दा आहे. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलाय नक्की शेअर करा. आपली अजून काही त्रुटी असेल तर कमेंट करा आणि आपण लाईव्ह पण येऊ भविष्यामध्ये, ज्याच्याकरून आपण समोरासमोर काही प्रश्न मांडू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.